आपण फक्त अर्ध्या मीटर फॅब्रिक मधून प्रिन्सेस कट विथ बेल्ट या ब्लाउजची कटिंग बघणार आहोत. तर इथे माझ्याकडे फक्त अर्धा मीटर फॅब्रिक आहे बघा. फक्त अर्धा मीटर फॅब्रिक मधून आपण प्रिन्सेस कट ब्लाउज विथ बेल्ट तयार करणार आहोत. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउज फक्त बघितलं होतं. मोस्टली जे आहे यात देखील सेमच ड्राफ्टिंग असतं, फक्त याच्यामध्ये आपल्याला बेल्ट वेगळा काढून घ्यायचा असतो. तर आता आपण सुरुवात करूया प्रिन्सेस कट ब्लाउज विथ बेल्टची कटिंग. हे बघा इथे फक्त हाफ मीटर इतकं माझ्याकडे लाइनिंग फॅब्रिक आहे आणि मेन फॅब्रिक सुद्धा हाफ मीटर आहे. ह्याला आपण एकदा फोल्ड करून घ्यायचंय. आपण हे जे ब्लाउज बनवतोय ते बनवते 34 मेजरमेंटच्या हिशोबाने. सगळ्यात पहिले एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. एक स्ट्रेट लाईन आपण ते ड्रॉ करून घेते. लेंथ ऑफ द ब्लाउज जे आहे 15 इंचेस असणार. तुम्हाला रेडी लेंथ जे आहे 14 इंच हवं. हाफ इंचेस वरती आणि हाफ इंचेस खाली फोल्ड करण्यामध्ये जाईल, त्याच्यामुळे टोटल 1 इंचेस आपण एक्स्ट्रा घ्यायचे. तर 14 + 1 15 इंचेस जी आहे ती इथे टोटल लेंथ घेते ब्लाउजची. तुम्हाला जितकं पण लेंथ हवं असेल त्याच्यामध्ये +1 इंचेस करून मेजरमेंट घ्यायची. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. आता इथे शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचे. शोल्डर आहे 14 इंचेस -0.5 इंचेस घेतली. शोल्डर डिवाइड बाय 2, 14 डिवाइड बाय 2 7 -0.5 इंचेस म्हणजे 6.5 इंचेस इथे मेजरमेंट घेते. ठीक आहे. आर्म होल जे आहे ते 7 इंचेस घेणार आहे. तुम्ही जे काय तुमचं आर्म होल असेल डिवाइड बाय 2 करून इथे आर्म होलचं मेजर देऊ शकता. 6.5 इथे देखील मी मार्किंग करून घेईन. स्ट्रेट एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे आपण बॅकचं बनवत आहोत. ठीक आहे. हे इथे आपल्याला चेस्ट लाईन आणि चेस्ट 34 डिवाइड बाय 4 करायचंय. 8.5 आता हे अस्तर वाले बरोबर ना, लाइनिंग वाले. तर आपण याच्यामध्ये 1.5 इंचेस एक्स्ट्रा लुजिंग न घेता आपण 2 इंचेस एक्स्ट्रा लुजिंग घेणार आहोत. इथून 2 इंचेस एक्स्ट्रा घ्यायचंय. लाईन आपण पुढे वाढवून घेते. ओके. इथून हा इथे आपलं वेस्ट लाईन येते, तिकडे आपण वेस्ट डिवाइड बाय 4 करायचे. तर 28 वेस्ट आहे डिवाइड बाय 4 इज 7 + 2. जितकं आपण वरती लुजिंग साठी घेतलंय तितकंच आपण खाली देखील घ्यायचंय. ठीक आहे. हे झालं. +1 इंचेस येईल आपलं डार्क साठी. 1 इंचेस आपण एक्स्ट्रा घ्यायचं इथे. ओके. हे मी जॉईन करून घेईन. हे जे आहे आपलं बेसिक इथे ड्राफ्टिंग झाले. आता आपल्याला करायचंय 1/2 इंचेस शोल्डर डाऊन. इथून आपण 1 इंचेस आर्म होलचा शेप द्यायचा आहे. ठीक आहे. आर्म होलचा शेप देतात इथून आपण डिवाइड करायचं. ह्याला डिवाइड बाय 2 हाफ घ्यायची. इथून जे आहे आपण ह्याला शेप देणार आहोत आर्म होलचा. माझा शेप देऊन झालाय. आता नेक विड्थ किती ठेवायची जे आहे नेक विड्थ ठेवते इथे आणि नेक डीप जे आहे त्याचे घेते. स्ट्रेट एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. इथून आपण 3 इंचेस घेतलेलं, इथून 4 इंचेस घेईल.
स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे. आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून आता हे झालं आपलं लाइनिंग वर. ठीक आहे ना. तर नेक्स्ट झाले तुम्ही हाफ इंचेस जे आहे ते डीप घेऊन स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घे. अशा पद्धतीने जे आहे आपल्या इथे हे बॅक पोर्शन करून रेडी आहे. ह्याला आता आपण कट करून घेणार आहोत. एक कर्व असा शेप देणार आहे, एकदम पॉइंटेड नाही ठेवणार आहोत. हे जे आहे आपलं बॅक इथे कटिंग करून रेडी आहे. आता आपण फ्रंट पोर्शन घेऊ. लाईन ड्रॉ करून घ्यायची आपण. 15 इंचेस आपण लेंथ घेतली आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. आता हे आपण फ्रंट ओपन ठेवणार आहोत. ओके. तर हाफ इंचेस जे आहे आपण इथून मार्किंग घ्यायचंय आणि या हाफ इंचेसच्या पुढूनच आपलं सगळं मार्किंग स्टार्ट होणार आहे. ओके. इथे आपण जे हाफ इंचेसचं हे मार्किंग करून घेतो. आता सेम जे मेजरमेंट आपलं होतं बॅक साठी सेम ते पण घेणार आहोत. फक्त इकडचे जे मेजरमेंट असतील ते या लाईनच्या आपण पुढे घ्यायचे. ठीक आहे. तर सगळे सेम मेजरमेंट मी इथे घेईन. 6.5 शोल्डर, 7 इंचेस आर्म होल, प्रोसेस सगळी सेम असणार आहे. याच्यामध्ये काहीच असं वेगळं नाहीये. स्ट्रेट लाईन 6.0. आताच मी हाफ इंचेसचा आतमध्ये देखील मार्किंग करून घे, जे आपण आर्म होलच्या मार्किंगच्या वेळेला करतो. मी ह्याला एक फक्त पेन लाईन ड्रॉ करेल. तुम्हाला लक्षात येईल म्हणजे मेन लाईन आहे ती आपली ती असणार. हाफ इंचेस इथून डाऊन घेणार आहोत आपण. 8.5 प्लस 2 इंचेस इतका आहे ते आपण कम्प्लीट फॅब्रिक घेणार आहोत. 7 इंचेस प्लस 2 स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घे. ठीक आहे. सेम येणार आहे. 2 इंचेस फॉर लुझी, 2 इंचेस फॉर डार्क आणि 7 इंचेस वेस्टचं. नंतर राहिलं आपलं 3 इंचेस नेक विड्थ. ठीक आहे. नेक डीप मी इथे ठेवते 6 इंचेस म्हणजे रेडी होऊन ते 6.5 पर्यंत स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. साइड में बॉक्स तैयार करें. जस्ट सिंपल आपण गोल ठेवते इथे. इथे जे आहे हे आपलं बेसिक ड्राफ्टिंग करून झालंय. ठीक आहे. हे मी इथून शोल्डर डाऊन देखील करून घेतलं. आता आपण प्रिन्सेस कटचं मार्किंग करून घ्यायचं. या लाईन पासून 10 इंचेस वर जे आहे ते खरं बस्ट पॉइंट आहे, पण हा इथून शोल्डर जॉइंट मध्ये जाईल. त्यामुळे 10.5 इंचेस वर एक मार्किंग करते. 3.5 इंचेस वर मी इथून एक मार्किंग घे आणि 4 इंचावर जे आहे ते मी इथून घेईन. ते आपला बस्ट पॉइंट आहे तिथे. ओके. हे आपण बघून घ्यायचं. तर हा आपला पॉइंट आहे. इथपर्यंत जे आहे मी
लाईन ड्रॉ करून घे. वन 1.5 जे आहे आपल्याला इथे मार्किंग करायचंय. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचंय. आता इथून जे आहे ते मला प्रिन्सेस कटचा याला शेप द्यायचा. अगदी हलक्या हाताने आपण जे आहे तो प्रिन्सेस कटचा शेप देऊन टाकायचा. हा इथे आपला शेप देऊन झाला. नंतर आपल्याला हा शेप इथे जॉईन करावा लागतो. मी हा जो पोर्शन आहे इथून 1 इंचेस घेईन. सेम आपल्या इथून जे आपण हाफ घेतो शेप देऊन टाकायचा. आपला आर्महोलचा शेप दिलाय आपण आणि इथून ही जी आपली लाईन आहे याच्यामध्ये आपण याला जॉईन करून घेऊ. तर हे जे आहे आपण सेम बघितलं होतं आपल्या ब्लाउज स्टिचच्या फर्स्ट व्हिडिओ मध्ये, राईट. हे आहे आपलं बेसिक प्रिन्सेस कटचा पॅटर्न. त्याच्यामध्ये मला बेल्ट टाकायचं. तर बेल्ट साठी मी काय करेन, इथून 2.5 इंचेस वर मी मार्किंग घेईन. 2.5 सेम 2.5 स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर आपण फक्त अर्धा इंच वरती घेऊ आणि इथून असे फक्त एक इथून हा असा आपण एक कर्व शेप द्यायचा. बस. ओके. तर हा आपला झाला बेल्टचा पार्ट. बस. हे झाले आपलं प्रिन्सेस कट विथ बेल्टचं ड्राफ्टिंग. आता ह्याच्यामध्ये ना हा जो पोर्शन आहे ना 1/2 इंचेस म्हणा, हा मी असाच ठेवणार आहे. का? कारण इथे जे आहे आपल्याला जॉईंट करावं लागतं, त्यामुळे आपल्याला 1/2 इंचेसचा कपडा कमी करू शकतो. हा जो एक्स्ट्रा होत नाही मी असाच ठेवणार आहे. आणि जर लागलं तर एंडला जेव्हा आपण फ्रंट आणि बॅक जेव्हा आपण दोन्ही लेवल करतो त्यावेळेला चेक करून जर एक्स्ट्रा असेल आपण त्याला ट्रिम करतो, नाहीतर मग आपण फोल्ड देखील करू शकतो. ह्याची आता आपण कटिंग करून अशा पद्धतीने जे आहे आपलं हे फ्रंटचं कटिंग करून झालंय आणि बॅक देखील आपलं कट करून झालंय. आता आपण सेम याच गोष्टींना जे आहे आपल्या मेन फॅब्रिकवर आपण ट्रान्सफर करून ते देखील कट करून घेऊ. बेल्ट पोर्शन आपला रेडी करून झालाय. कटोरी करून घ्यायची आपण इथून कट. त्या पद्धतीने आपला फ्रंट पोर्शन जे आहे मी कट करून रेडी करून घेतले. हा पट्टा आपण ठेवून देऊया आपल्याला वेस्ट बँड साठी किंवा लाइनिंग मध्ये मी तुम्हाला दाखवेल आपण काय पॅटर्न बनवत आहोत तेव्हा आपल्याला हे कामाला येईल. हा आता आपल्याकडे इतका फॅब्रिक उरलाय. ठीक आहे. ह्याच्यावर आपण आपला बॅक ठेवून द्यायचंय. फोल्डेड साइड कडे आपण आपली फोल्डेड साइड ठेवायची. अगदी इथे ठेवणारे मी. आपल्याला कपडा बिलकुल वेस्ट करायचा नाहीये. आता ह्याच्यामध्ये हा पोर्शन आधी कट करून दाखवते. ठीक आहे. इथे आपण सध्या काहीच कट नाही करत. तर इथे जे आहे हे माझं कटिंग करून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण पॅटर्न काय देणार आहोत ना, हे बघा. इथून मी 15 इंचेस वर एक मार्किंग करून घेईन म्हणजे मला एक्झॅक्टली समजेल की आपलं मेन फॅब्रिक जे आहे हे एक्स्ट्रा इथून आणि इथून जे आहे आपलं खरं फॅब्रिक स्टार्ट होतं. ठीक आहे ना. 15 इंचेस जे आहे परफेक्टली मी इथे घेतलंय. इथून मी काय करणार आहे ना 3 इंचेस जे आहे जे आपलं युजुअल आहे मी एक मार्किंग करेन. स्ट्रेट लाईन ड्रॉ करेन आणि 3.5 इंचावर
गोलाकार शेप देऊन टाकेल. ठीक आहे. आणि हा आपण कट करणार नंतर, जेव्हा आपला एकदा हा जो आपला पोर्शन आहे तो अटॅच झाल्यानंतर आपण हा कट करणार आहे. आधी नाही कट करणार, कारण जर आपण हा आधी कट केला तर आपल्या इकडे थोडंसं बॅलन्स खराब होऊ शकतो. ठीक आहे. तर आधी आपण अस्तर जे आहे ते आपण यामध्ये जॉईन करून घेऊ, नंतर आपण इथे त्याला शेप देणार आहोत. तर हे आपल्या इथे बॅग देखील आता रेडी करून झाले. आपल्याकडे हा इतका छोटासा एक पट्टा जो आहे तो राहील, त्याला फोल्ड करून घेऊ. हा जो प्लेन वाला पोर्शन आहे तो आपण याच्यातून ट्रिम करून घ्यायचा आहे. ह्याला फक्त मी इथून 2.5 इंच इतका मार्किंग करते. बस 2.5 इंच जे आहे मी याला इथून मार्किंग करते. आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. तुम्हाला थोडं जर मोठं हवं तुम्ही मोठं देखील घेऊ शकता. ह्याच्यात आपण 2.5 इंच घेतलंय ते 1/2 इंचेस खालून फोल्ड होण्यामध्ये जाईल, 1/2 इंचेस वरती होईल, म्हणजे जवळपास 1 ते 1.5 इंचाचा आपल्याकडे ही पट्टी असणार आहे. आणि ह्याला मी काय करणार आहे, आपण ह्याला फक्त असं एक शेप देऊन टाकायचं. बस स्लीव्हचा जो आपण शेप देतो ना, बस तसाच, काहीच दुसरं नाही. एक हलकासा आपण त्याला कर्व शेप द्यायचा. हे जे आहे आपलं केप स्लीव्ह तयार होईल. याच्या फक्त सिंपल असं वरतून हे असं येईल आणि आतून जे आहे ते पूर्ण आपलं स्लीव्हला कव्हर नाही करणार, फक्त वरतून इतका आपल्याला हा एक शेप देईल असा, आतून जे आहे ते असं होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे छान असं एक वेगळा पॅटर्न देखील दिसेल. तर अशा पद्धतीने जे आहे आपलं कंप्लीट आहे. हे जे आपल्याकडे फॅब्रिक्स आहे ते आपण ठेवणार आहोत. तर इथे जे आहे हे आपलं प्रिन्सेस कट ब्लाउज विथ बेल्टचं कटिंग करून झालेलं आहे. हा आपला बॅक पोर्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण पॅटर्न देखील इन्क्लूड करणार आहोत. फ्रंटचा योक पार्ट, बेल्ट, प्रिन्सेस कट, स्लीव्ज, आपण हुकाच्या पट्टीसाठी जे आपल्याला फॅब्रिक लागणार आहे ते, वेस्ट बँड व पट्टी फोल्ड करायला नेकची जे फॅब्रिक लागणार आहे ते. अशा पद्धतीने जे आहे आपलं कंप्लीट आपण कटिंग करून रेडी केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजची स्टिचिंग बघणार आहोत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.